श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिस्तदा श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि प्रतिपन्ना ते चला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि। श्रुति विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधौ अचला बुद्धि तदा योगम अवाप्स्यसि। श्रुति विप्रतिपन्ना ते बुद्धि यदा अचला समाधौ स्थास्यति तदा योगम अवाप्स्यसि। हे धनुर्धरा अर्जुना, श्रुती विप्रतिपन्ना अनेक प्रकारच्या श्रवणाने म्हणजे वेदातल्यात अनेक प्रकारच्या श्रवणाने विप्रतिपन्ना म्हणजे विचलित झालेली अशी ते बुद्धी तुझी बुद्धी यदा जेव्हा अचल स्वरूपाने निश्चल स्वरूपाने समाधौ स्थास्यति समाधीमध्ये स्थिर होईल तदा त्यावेळेला योगम अवाप्स्यसि तू ह्या योगाला म्हणजे समत्वम योग उच्यते त्या समत्वरूप योगाला अवाप्स्यसि तू प्राप्त होशील। भगवान परमात्मा अर्जुनाला निष्काम कर्मयोगाचा अनुष्ठान करताना जे नेहाभिक्रमणाशस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात अशी भगवंताने केलेली प्रतिज्ञा आहे की ज्या निष्काम कर्मयोगाचा अनुष्ठान जर साधक करील तर अशा पुरुषाला सोपान परंपरेने अंतकरणाची शुद्धी अंतकरणाची स्थिरता त्या ठिकाणी वैराग्य नंतर ह्या कर्मबंधनातून हळूहळू मुक्तता आणि त्याच्या अंतकरणात वैराग्याचा उदय विवेकाचा उदय विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा अशा प्रकारची स्थिती मुमुक्षुत्व समाधी षटक संपत्ती नंतर गुरूंचा लाभ नंतर गुरूंचा उपदेश आणि त्या उपदेशाचं साधक बाधक चिंतनाने किंवा त्याची मीमांसा करीत त्याला झालेलं आकलन दृढ अपरोक्ष ज्ञान आणि त्या ज्ञानाचं फल जी स्थितप्रज्ञ अवस्था किंवा ज्याच्यामध्ये बुद्धी स्थिर झालेली आहे अशा प्रकारची स्थिती आणि त्याला जीवनमुक्ती ही जीवनमुक्ती आणि देहपातानंतर विदेह कैवल्य आणि जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखार्थ असणाऱ्या जीवनमुक्त अवस्थेमध्येच अंतकरणाच्या ज्ञानोत्तर असंसक्ती पदार्थाभाविनी तुर्यगा आणि तुर्यातीत या सर्व अवस्थांचा लाभ अशा महापुरुषाला होतो हे सांगत असताना आता या श्लोकामध्ये असं सांगतात की श्रुती विप्रतिपन्ना ते बुद्धी म्हणजे पहिली जी बुद्धी आहे ती कशी आहे तर श्रुती विप्रतिपन्ना म्हणजे श्रुती म्हणजे श्रवण आणि श्रवण कोणाचं वेदाचं श्रवण श्रुती मातेचं श्रवण जो काही वेद आहे अपौरुषेय असा असणारा वेद त्या वेदाचं श्रवण कारण काय आहे की इथं श्रुती विप्रतिपन्ना म्हटलं याचाच अर्थ ह्या अनादी सनातन भारतीय वैदिक परंपरेमध्ये गुरुकुल पद्धती होती किंवा त्याच्यामध्ये एक नियम सांगितले वेदो नित्यम अधीयताम तदुदितम कर्मस्वनुष्ठीयताम तेने शस्य विधीयताम अपचितिः काम्ये मतिस्त्यज्यताम पापौगः परिधूयताम भवसुखे दोषोनुसंधीयताम आत्मेच्छा व्यवसीयताम निजगृहात तूर्णम विनिर्गम्यताम। या आचार्यांचं जे आपण पाहिलं ना साधन पंचक त्या साधन पंचकामध्ये हा पहिला श्लोक गेला
त्याच्यावर आपण मला वाटतं हस्तामलकांची कोणाची एक टीका पण पाहिली. तर त्याच्यामध्ये ते सांगतात की वेद मनुष्याला जर आपलं कल्याण करायचं असेल तर या प्रत्येकाने वेदो नित्यम अध्येताम स्वाध्यायो अध्येतव्याः. त्या ठिकाणी त्यांनी स्वाध्याय दररोज केला पाहिजे. स्वाध्याय म्हणजे काय? वेदाचं जे काही वेदाने सांगितलेलं जे कर्मविषयक, उपासनाविषयक किंवा तत्त्वज्ञानविषयक गुरुकुलामध्ये राहून त्या ठिकाणी त्याचं अध्ययन केलं पाहिजे. आणि नंतर तो पुरुष गृहस्थी असो, वानप्रस्थी असो किंवा संन्यासी असो, तर त्याने ह्या संन्याशाने वेदांताचं चिंतन केलं पाहिजे. वानप्रस्थाने वैराग्य उत्पन्न होईल अशा प्रकारचं जे काही शास्त्र प्रतिपादित विचार आहे ते त्यांनी पाहिले पाहिजे. गृहस्थाश्रमामध्ये त्याला वेद प्रतिपादित विचाराच्या द्वारा कसं वैराग्य निर्माण होईल संसाराविषयी याच्यासाठी. आणि ब्रह्मचर्य जो धर्म आहे, ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे आश्रमी विचार षटकर्मी असं लिहिलं आहे. वानप्रस्थ तरी संयोगी वियोग आणि संन्यास तो त्याग संकल्पाचा. अशा प्रकाराने ह्या सर्वाला साह्य जर कोण होत असेल तर आपण दररोज केलेला स्वाध्याय त्याने असं लिहिलं की निष्कारण म्हणजे आपल्याला काही प्रयोजन नाही तरीसुद्धा मनुष्याला नित्य स्वाध्याय हा केलाच पाहिजे. म्हणून ह्या स्वाध्यायाचं वर्णन करताना सांगितलं वेदो नित्यम अधीयता. म्हणजे त्याच्यामध्ये कर्माचा विचार येतो, उपासनेचा येतो, तत्त्वज्ञानाचा येतो, आचारसंहिता, विचार प्रणाली हे सर्वच वेदामध्ये सांगितलं. आपण नेहमी चिंतन करतो की कर्म, उपासना आणि ज्ञान म्हणजे या ठिकाणी आपल्या क्रियेची शुद्धी, भावनांची शुद्धी आणि विचाराची शुद्धी. माणसाच्या जीवनामध्ये क्रिया, विचार आणि भावना ह्या 3 गोष्टी काढून टाकल्या तर त्याचं जीवन म्हणूनच काही नाही. म्हणून जीवनामध्ये माणसं जे भावनेमुळं जी काही त्यांची भावना आहे त्या भावने आपण कालही चिंतन केलं, व्यभिचारी भावनेमुळं लोक दुःख भोगतात, आचारभ्रष्टतेमुळं दुःख भोगतात आणि विचार संशयाच्या जाळामुळं त्या ठिकाणी किंवा अविवेकामुळं त्या जीवनामध्ये सर्व दुःखच दुःख आहे. त्याची जागा जर या ठिकाणी वेद प्रतिपादित अशा प्रकारचा आचार, वेद प्रतिपादित विचार आणि वेद प्रतिपादित भावना यांचं जर आपण अनुसरण केलं तर जीवनात दुःख विरळ होत जाईल आणि उत्तरोत्तर सुखाची किंवा आनंदाची वृद्धी होईल. हे अपौरुषेय वेदाने जाणून अहितापासून काढिती हितदेवनी वाढविती नाही गा श्रुती परवती माऊली जगा. या ठिकाणी वेदाने ही गोष्ट जाणून, श्रुती ही माता आहे, श्रुती हा पिता आहे. वेदाने आपल्याला आज्ञा केलेल्या आहेत आणि त्या आज्ञेप्रमाणे त्याचं जर आपण आचरण केलं किंवा अनुष्ठानात आणल्या तर त्या मनुष्याला श्रुतीनं सांगितलेली गोष्ट अनुभूतीला येते. आणि म्हणून एवढं या भारतवर्षामध्ये ज्या असेतू हिमाचलमध्ये तरी ज्या लोकांचा प्राण म्हणजे जन्म झालेला आहे किंवा त्यांना मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे तर त्याची देवातली आपल्या स्वर्गातील देव देखील त्याचं काय करत असतात की त्या पुरुषाविषयी त्यांच्या अंतःकरणातसुद्धा स्पर्धेची भावना असते. स्वर्गीचे आमर इच्छिताती देवा मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा नारायण नामे होऊ जीवनमुक्त कीर्तनी अनंत गावगीती. अशा प्रकारची ही जी काही आचारसंहिता आहे आणि आता सांगितलं भावनांचं शुद्धीकरण आणि विचारांचं मीमांसा किंवा त्याला आपण म्हणतो शुद्धीकरण ज्या वेदामध्ये सांगितलेलं आहे त्या वेदाचं नित्य अध्ययन केलं म्हणजे आपल्या जीवनामध्ये कर्तव्य काय आहे, अकर्तव्य काय आहे याचा पूर्ण विचार होतो आणि आपलं वास्तव स्वरूप काय आहे, आत्मा कोण आहे आणि अनात्मा काय आहे हा आत्मा अनात्म विचार स्वाध्याय करणाऱ्या जरी आपल्याला संस्कृत वेदाचं पठन करता आलं नाही तर वेदानुसारी असणारे जेवढे ग्रंथ आहेत त्या ग्रंथाचं संत वाङ्मय आहे किंवा स्मृतिग्रंथ आहेत, पुराणं आहेत, यांचं जर आपण महाभारतासारखा इतिहास आहे, रामायणासारखा काव्य आहे, हे सर्व वेदविचारालाच अनुसरणारा असल्यामुळं तो वेदो नित्यम अधीयताम. आणि तदुदित म्हणजे मनुष्याच्या जीवनाचा क्रम कसा असावा शंकराचार्यांनी या साधन पंचकामध्ये 5 श्लोक सांगितले. त्यातला हा पहिला श्लोक आहे आणि तो श्लोक सांगतो वेदो नित्यम अधीयताम. माणसाचं काही चुकलं तरी चालेल दिवसातलं परंतु त्याचा स्वाध्याय चुकता कामा नाही. वेद सांगतो स्वाध्यायात मा प्रमदितव्या. तुम्हाला
स्वाध्यायाचा प्रमाद कधीच करू नका, जाणून बुजूनही करू नका आणि त्या ठिकाणी अनवधानाने त्या ठिकाणी करू नका. म्हणजे स्वाध्याय हे प्रत्येक मानवाचं कर्तव्य आहे. त्याने आपल्या जीवनामध्ये त्या स्वाध्यायामुळं वेद प्रतिपादित अशा प्रकारच्या आचार विचार आणि भावना यांचा आपल्या जीवनामध्ये अनुकूल असा परिपोष होतो आणि जीवनामध्ये नित्य उत्तरोत्तर समाधान किंवा शांतीची वृद्धी होते आणि जीवनामध्ये अशांती किंवा असमाधान यांचा ऱ्हास होऊ लागतो. हे सर्व जाणून या ठिकाणी वेद सांगतो की वेदो नित्य, वेदच सांगतो. जिथं आचार्यांचं हे स्तोत्र आहे तिथंसुद्धा सांगतात स्वाध्यायान मा प्रमेदितव्य. स्वाध्याय म्हणजे ज्ञानोबारायांनी काय अर्थ केलं, स्वाध्याय म्हणजे श्रुती स्मृती यांचं चिंतन करणं हा एक स्वाध्याय आहे. दुसरं नामस्मरण करणं हा स्वाध्याय आहे. आणि खरा स्वाध्याय म्हणजे स्वाचं करणं, अध्ययन करणं. या ठिकाणी आपण कोण आहोत, कुठून आलो, आपल्याला कुठं जायचं याविषयीचा जो विचार आहे तो खरा स्वाध्याय आहे. म्हणजे अंतर्मुख वृत्तीनं या ठिकाणी ऐंद्रियक जे सुख आहे त्या सुखाचा परित्याग करून इंद्रियातीत असणारं स्वतःसिद्ध जे काही सुख आहे त्या सुखाचा अंतःकरण वृत्तीनं अनुभव घेणं, अशा प्रकारचा हा स्वाध्याय. त्याच्यासाठी प्रयत्नशील राहणं हा स्वाध्याय मुख्य आहे. म्हणून त्यांनी सांगितलं वेदाचं अध्ययन करणं किंवा स्वाध्याय करणं. त्यांनी तर प्रवचन, त्यांनी सांगितलं प्रवचने काय, स्वाध्याय प्रवचनेन च, परमात्म्याची प्राप्ती स्वाध्याय आणि प्रवचनाने होते. आणखी काय सांगितलं, अनेक साधनं सांगितलेत, ते आता ते मंत्र आठवत नाही. तर त्या प्रत्येक साधनाबरोबर स्वाध्याय हा मात्र प्रत्येक वेळेला सांगितलेला आहे. इतकं ह्या स्वाध्यायाचं महत्त्व आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जी प्रस्थांतरे आहे, एकनाथी भागवत, संतांच्या संपूर्ण गाथा आणि या ज्ञानेश्वरी भागवत आणि संत वाङ्मय किंवा अभंगरूप असणारी वाणी, हे आपला स्वाध्यायाचा विषय आहे. ह्या स्वाध्यायामध्ये जे वेदाचं प्रतिपाद्य आहे ते प्रतिपाद्य किंवा वेदाचा जो आशय तो या ग्रंथांमध्ये पूर्ण रीतीनं या ठिकाणी प्रतिपादन केलेलं आहे किंवा त्याचा आपल्याला यथार्थ अवगम करून देण्याचा संतांनी आपल्या अनुभूतीनं प्रयत्न केलेला आहे. म्हणून या ठिकाणी असं सांगतात की श्रुती म्हणजे मागे सांगितलं श्रोतव्यस्य श्रुतस्य. श्रोतव्य म्हणजे आपल्या जीवनाच्या कल्याणासाठी काय श्रवण केलं पाहिजे हा एक विचार करणारा मुमुक्षूचा आहे. आणि श्रुतस्य ज्यांनी हे सगळं श्रवण केलेलं आहे हाही एक आहे. त्यांनी सांगितलं यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गंताशी निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य च, असं आपण काल चिंतन केलं. त्याप्रमाणे हा वेदाचं नुसतं अध्ययन करून उपयोग नाही, तदुदितम कर्मस्वनुष्ठीयताम, त्या वेदाने प्रतिपादन केलेलं जे कर्म, ते कर्म म्हणजे या ठिकाणी आचार्यसुद्धा आपल्याला सवलत देतात. ते वेद प्रतिपादित कर्म ते सकाम असो की निष्काम असो, पण वेद प्रतिपादित कर्म आपण केलंच पाहिजे. त्याचं कारण असे, तुम्ही म्हणाल सकाम कर्म तर वर्णन केलं आहे, दुरेन हे वरम कर्म बुद्धी योगात धनंजय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणा हा फल हेतवा, असं जरी वर्णन केलं असेल तरीसुद्धा सकाम कर्म करणाऱ्या पुरुषाला जर तो स्वाध्याय करीत राहील तर सकाम कर्म कनिष्ठ आहे अशी त्याच्याविषयी तुच्छत्व बुद्धी होऊन त्याच्या निष्काम कर्माकडे त्याची प्रवृत्ती होईल, अशीच वेदाची योजना आहे. आणि हे करत असताना निष्काम कर्म हे फक्त अंतःकरण शुद्धीचं साधन आहे हेही तुम्हाला श्रवणातच कळेल. चित्तस्य शुद्ध हे कर्म न तू वस्तुपलब्ध आहे हेही तिथंच कळेल. त्याच्यानंतर तुमचा अधिकार कर्माचा आहे का उपासनेचा आहे का तत्त्वज्ञानाचा आहे हेही तुम्हाला श्रवणातच कळेल. म्हणून या ठिकाणी श्रोतव्य आणि श्रुत याचं महत्त्व आहे. किंवा वेदो नित्यमाधीयताम तदुदितम कर्मस्वनुष्ठीयताम. जर आपण त्या वेदाचं कर्माचं अनुष्ठान केलं नाही तर त्याचा तुम्हाला काही उपयोग होणार. स्वाध्याय जे केलं त्याने फक्त तुम्हाला एक वेदाच्या स्वाध्यायात अदृष्ट निर्माण होतं, हे एक फल त्याचं आहे. पण हे फल अकिंचितकर आहे. खरं वेदाच्या स्वाध्यायाने मनुष्य या जन्मामध्ये याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, स्वाध्यायाचं फळ स्वची ओळखच झाली पाहिजे अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की या ठिकाणी आज समजा काही लोक जे आहे ना कर्माचं अनुष्ठान करतात, मोठमोठे पंडित असतात, परंतु
त्या ठिकाणी त्यांना समाधान प्राप्त होत नाही. कारण का तर वेदाचं अध्ययन केलं, स्वाध्याय केला, पण स्वाध्यायाने प्रतिपादन केलेलं साधन त्या साधनावर आरूढ झाले नाही. चिंतन केलं त्यांनी की एखादा मनुष्य LLB होतो, डॉक्टर होतो, इंजिनियर होतो आणि नंतर काय तर पानाचं दुकान टाकतो. त्याला त्यांनी केलेल्या त्या विद्येचा त्याला काय उपयोग झाला? काहीच उपयोग झालेला नाही. त्याप्रमाणे जर कर्म, वेद प्रतिपादित कर्म, उपासना किंवा ज्ञान यांच्या आपल्या अधिकारानुरूप, गुरूंच्या सांगण्यानुरूप आपल्याला त्याच्यामध्ये प्रवृत्ती झाली पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी कर्म स्वनुष्ठीयताम, आणि त्या कर्माचे अनुष्ठान उगीच आता सांगितले म्हणून काय, सुअनुष्ठीयताम, चांगल्या प्रकारचं आपण आपले ऊर्जा खर्च करून आपण ह्या कर्माचं आचरण केलं पाहिजे. तदुदितम कर्म स्वनुष्ठीयताम. आणि हे कर्म नुसतं करतच राहायचं. कर्मामध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे कर्मजडता आणि एक आहे कर्मठता. कर्मजडता याचा अर्थ काय? काही लोक कर्मजड आहे असं म्हणतात. म्हणजे त्यांना जर विचारलं तुम्ही संध्यावंदन का करता म्हणजे आमचे आजोबा करत होते, आमचे वडील करत होते, आम्हीही करतो, त्याचं फल काय ते आम्हाला विचारू नका. फक्त पिछे से आई आगे धकाई याप्रमाणे फक्त कर्म करत राहतात. त्या कर्माने का चित्तशुद्धी होते, का मोक्ष होतो, का त्याच्या ठिकाणी सगुण साक्षात्कार होतो, याचं त्यांना काही कर्तव्य नाही. म्हणून असे लोक हे कर्मजड आहेत. आणि कर्मठ लोक जे आहेत तर ते काय करतात? कर्मानेच मोक्ष मानतात. कर्मानेच मोक्ष मानणारा जो पुरुष आहे, वास्तविक वेदाचं मनोगत कर्माने मोक्ष, न कर्मणा न प्रजया, अशा प्रकारचा वेदाचा संदेश आहे. परंतु यांना त्याच्यातला समन्वय किंवा त्याचा तात्पर्य, आशय चांगल्या प्रकाराने उलगडत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की ते जे कर्म आहे त्या कर्माची युक्ती या मतपराहा वगैरे आपण पाहिले, ह्या शब्दांमध्ये असं सांगितलेलं आहे की हे केलेलं कर्म यज्ञार्थम कुरु कर्मत्वम ना, तू यज्ञासाठी म्हणजे यज्ञ वै विष्णू, परमात्म्यासाठी ते कर्म केलं पाहिजे. त्याचं फल जे आहे ते परमात्म्याला समर्पण केलं पाहिजे. त्या कर्मकर्त्या जीवाने त्या फलाची कधीही अपेक्षा करायची नाही. अशा प्रकारचं केलेलं कर्म, हे कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं केलं, कर्तृत्व मद टाकून केलं, फलास्वाद टाकून केलं, तर त्याच्यामुळं तो कर्मबंध जो आहे त्या कर्मबंधातून मुक्त होण्याची योग्यता जीवाला प्राप्त होते. अर्थात त्याच्या अंतःकरण शुद्धीद्वारा तो मोक्ष फलाकडं त्या ठिकाणी वाटचाल करू लागतो. म्हणजे काय, मोक्ष पथाचं प्रदर्शक असं ते निष्काम कर्म होतं. म्हणून त्यांनी सांगितलं तेने ईशस्य अपचिती तेने शस्य अपचिती विधीयता. त्यामुळे काय होतं, ईश्वर परमात्म्याची त्याच्यामुळं सेवा घडते. म्हणजे हे कर्म कोणाला समर्पण होतं? परमात्म्याला समर्पण होतं. असं ते केलेलं कर्म त्यांनी परमात्म्याला समर्पण करावं. आणि मग हे सांगत असताना सांगतात काम्यमतीस त्यज्यताम. त्यांनी कोणतंही काम्यकर्म जे आहे त्या काम्यकर्माची बुद्धी त्यांनी करू नये. काम्यबुद्धीचा त्याग करावा. म्हणजे मला या अमुक वेद प्रतिपादित कर्मापासून अमुक फल मिळावं अशी त्यांनी कधीही इच्छा करू नये. हे सुद्धा काय सांगतो वेद. हे सगळे विचार कधी वेदामध्येच हे सगळे विचार सांगितलेले आहेत. तेव्हाच आपल्याला, जर आपण खरं वेदाचं अनुसरण किंवा संत वाङ्मयाचं अनुसरण करत असो तर त्या कधी ह्या गोष्टी आपल्याला क्रमाने जर प्राप्त होत असतील तर आपला साधनापथ हा निर्वेदपणे आगेकूच करीत आहे असा त्याचा अर्थ. म्हणून म्हणतात की त्यामुळं काय होईल, काम्ये मतीस त्यज्यताम. पुढं सांगतात पापौघा, काम्यकर्म करायचं नाही, आणि पापौघा परिधुयताम. मनुष्याने वेदांती असो किंवा उपासक असो किंवा एखादा कर्ममार्गाचं अनुसरण करणारा असो, आहे तर 3च कांडत्रय निरूपिणी श्रुतीचं हे कोडी सवानी. आणि गीतेमध्ये सुद्धा काय आहे, ते गीता पद्यरत्नांची लेणी लिहिली आहे. तर यामध्ये आपण साधन भजन करत असताना पहिल्यांदा पापौघा परिधुयताम. आपल्या जीवनामध्ये पाप, चरणानंद स्वामी तर म्हणतात पुण्य करायचंच नाही, फक्त पाप करायचं नाही असं ते म्हणतात. त्यांचा एक विचार, स्वतंत्र विचार आहे आपल्या ह्यांच्यासा कृष्णमूर्तींसारखा. तर ते सांगतात की फक्त तुम्ही पाप करू नका,
पाप केलं नाही तरी तुम्हाला जी पाप पुण्याच्या आतीत असणारी जी शांती आहे ती शांती तुम्हाला सहजच प्राप्त होईल. म्हणून या ठिकाणी पापवघा परिधूयताम, मनुष्याने निषिद्ध कर्म, विहित कर्म तुम्ही काय करता, कालच आपण केले. काही लोकांना वाटतं की निषिद्ध कर्म जर केलं तर त्याच्यासाठी विहित कर्म केलं मग त्या निषिद्ध कर्माची गोळाबेरीज म्हणजे वजाबाकी होईल. ती वजाबाकी कर्मामध्ये कधीच होत नसते. जो मनुष्य सत्कर्म करील त्याला सत्कर्माचं फल अपरिहार्यपणे भोगावं लागतं. जो असत्कर्म करील त्याला त्याचं फल भोगावं लागतं. जो सत्कर्म आणि असत्कर्म दोन्ही कर्म ज्याच्याकडून घडतील त्याला त्याचं शुक्ल कृष्ण असं दोन्ही रूपाने त्याला फल भोगावं लागतं, हे योगशास्त्रसुद्धा सांगतं. त्या ठिकाणी अशुक्ल अकृष्ण अशा प्रकारचं कर्माचं वर्णन केलेलं आहे. परंतु या ठिकाणी मनुष्य सतत सतर्क जो स्वाध्याय करणारा पुरुष आहे तो पापवघा परिधुता, पापाचा जो प्रवाह आहे की जो आपल्या आत्मज्ञानाला प्रतिबंधक आहे, आपल्या जीवनमुक्तीला प्रतिबंधक आहे, ते पाप मनुष्याकडून कोणाकडून कोणत्याही जर नीतिधर्माला अनुसरणाऱ्या पुरुषाकडून देखील विघातक अशा प्रकारचं कृत्य घडू नये, अर्थात पाप घडू नये, तर मग कर्मठ उपासक आणि तत्त्वज्ञानाचा साधक मुमुक्षू यांच्याकडून पाप घडू नये हे श्रुतीला आग्रहपूर्वक सांगायचं आहे. हे कैमुत्तिक न्यायानेच त्या ठिकाणी सिद्ध आहे. म्हणून म्हणतात की पापवघा परिधूयताम, तुम्ही पापकृत्याचं वर्जन करा आणि भवसुखे दोषोनुसंधीयताम. दुसरे एक साधन सांगतात की भवसुखे हा जो संसारामध्ये प्राप्त असणारं जे शब्दस्पर्शादिकांचं सुख आहे किंवा तुम्हाला धनापासून मिळणारं किंवा कीर्तीपासून मिळणारं किंवा ऐहिक किंवा पारलौकिक सामान्य किंवा दिव्य असं जे सगळं विषयांचं सुख आहे ते या ठिकाणी विषयांचे सुख येथे वाटे गोड आणि पुढे अवघड यमदंड अशा प्रकारचं सुरुवातीला जे अमृतासारखं आहे पण परिणामी विषमीव असं असणारं जे राजस तामस अशा प्रकारचं सुख आहे त्या सुखाचा तुम्ही भवसुखे दोषानुसंधीयताम, त्याचा तुम्ही दोषचिंतन करा. दोषचिंतन करा म्हणजे याचा अर्थ त्याच्यामध्ये असणारं पारतंत्र्य, आपण दररोज विषय सुखामध्ये मनुष्याला किती पारतंत्र्यता आहे, ते विषय सुख किती क्षणभंगूर आहे, ते किती असत आहे, तुच्छ आहे, याविषयी आपण दोषानुसंधीयताम. आणि हे सगळं करत असताना खरं ह्या गोष्टी जर आपल्या जीवनात घडल्या की मनुष्याला आत्मप्राप्तीची इच्छा होते. ती इच्छा ह्या क्रमातही होते पण ती कधी होईल सांगता येत नाही. म्हणून मनुष्याने स्वतः विचार करून भवसुखे दोषानुसंधीयताम आत्मेच्छा व्यवसीयताम, आणि त्यांनी इच्छा काय करावी की मला हे सर्व मी करतो हे साधन भजन, मला जायचं आहे कुठं, कशासाठी ही साधना चालली, तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आत्मेच्छा व्यवसीयताम, त्याने आपल्या आत्मप्राप्तीची इच्छा असा निश्चय करावा की माझ्या जीवनामध्ये हा देहपात होण्यापूर्वी शेवटचा जो श्वास आहे त्याच्या अव्यवहित एक पूर्वक्षण का होईना मी या ठिकाणी आत्मसुखाचा लाभ घेईन आणि मगच हे श्वास या ठिकाणी थांबतील. अशा प्रकारच्या तत्पर दक्ष असा जर तो होऊन राहील तर ते म्हणतात आत्मेच्छा व्यवसीयताम, त्याने आत्मप्राप्तीच्या इच्छेचा निश्चय केलेला आहे. आणि काय निजगृहात तोरणम विनिर्गम्यताम, आणि असा जो पुरुष हळूहळू त्याला कसं वैराग्य प्राप्त होतं आणि तो निजगृहात आपला असणारं जे गृह ते आपलं असणारं घरदार म्हणजे विधीपूर्वक तो आपण केलेला जो परिग्रह आहे तोही त्याने आत्तापर्यंत जो परिग्रह केला हा अमुक धाक्या मन मानेल तसा केलेला नाही. विधीपूर्वकच त्यांनी संसारामधील विषयांचे भोग भोगलेले आहेत आणि तेही कुठेही विधीचं उल्लंघन केलेलं नाही. असा जो पुरुष आहे त्यालाच अशी जिज्ञासा होते की हे जे सर्व आहे हे दुःखकारक आहे. अशा दुःखरूप संसारातून मला तरुण जाण्यासाठी उपाय काय. अशा वेळेला त्याच्या अंतःकरणामध्ये भगवान वैराग्य सिद्धी देजे पसायतया, त्याला वैराग्य प्राप्त होतं असं सांगितलं. आणि केवळ जर वैराग्य प्राप्त झालं तरीसुद्धा त्याच्या जीवनाचा प्रवास होत नाही. त्याला बरोबर काय लागतो, विवेक लागतो. आणि तो विवेक कशापासून तर श्रुती वचनापासूनच त्याला उत्पन्न होतो. कोणता विवेक की या ठिकाणी सार काय असार काय, त्याज्य काय
ग्राह्य काय, त्याला एखादा विचार आत्मा काय आणि अनात्मा काय, अशा प्रकारचा हा जरा सर्व विचार त्याच्या अंतःकरणात आपोआप स्फुरद्रूप होतो. पण तो स्फुरद्रूप होत असताना आपोआप होण्यापेक्षाही मनुष्याने ह्या स्वाध्याय करत असताना, गुरुसेवा करत असताना किंवा जेही साधन करत असताना त्याविषयी कैमी उद्धार पावेन अशा प्रकारच्या अंतःकरणामध्ये मुमुक्षुत्व निर्माण जेणेकरून होईल अशा प्रकारचा विचारही त्याच्या ठिकाणी असला पाहिजे आणि अशा प्रकारचं वैराग्यही असलं पाहिजे. हे जे वैराग्य आहे हे वैराग्य म्हणजे परवैराग्य असलं पाहिजे. म्हणजे त्याच्या अंतःकरणामध्ये ही जी सगळी ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही यांची सर्वांची एक विषय तो सकळांचा हरी, त्या सगळ्यांचा विषय हा केवळ परमात्मा प्राप्ती असाच झालेला असला पाहिजे. म्हणून या ठिकाणी सांगतात निजगृहात तूर्णम विनिर्गम्यताम, तर तो विधीपूर्वक सर्व संग परित्याग करतो, थोडक्यात संन्यास घेतो असा पुरुष आहे. आणि मग संन्यासामध्ये आतापर्यंत त्यांनी बाल्यकालापासून स्वाध्याय केला होता, सर्वच वेदाचं अध्ययन केलं होतं. आता त्याला फक्त काही वेदांताचं चिंतन करणं हे आवश्यक आहे. म्हणून असा पुरुष संन्यास्य श्रवणम कुर्यात. आत्मा वा अरे द्रष्टव्य, तर श्रोतव्य, मंतव्य, निधिध्यासितव्य. आता याच्या पुढे त्याला कोणतंच कर्तव्य नाही. त्याने आत्म्याचं श्रवण, मनन, निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन याचाच त्याला केवळ अभ्यास त्यांनी पुन्हा पुन्हा करायचा. पण एवढं जरी केलं तरी त्या ठिकाणी वेदांत विचार करीत असतानाही त्याच्यासमोर जसा कर्म विचार करत असताना स्वाध्यायामध्ये त्याला कर्मासंबंधाने अनेक शंका किंवा संशय येतात. त्या संशय त्याला अजून ज्ञान झालेलं नाही, त्याला केवळ कर्माचं प्रतिपादन करतो, त्या कर्माचा आपल्याला अनुष्ठान करायचं आहे असं जरी त्याच्या अंतःकरणात निश्चय झाला तरी त्याच्यामध्ये अनेक प्रकारचा किंवा उदिते जीव होती, अनुदिते जीव होती. सूर्योदय होण्यापूर्वी हवन करतो आणि सूर्योदय झाल्यानंतर हवन करतो. मग आता याच्याविषयी त्याच्या मनात शंका होती. दोन सांगितलेत, कोणतं करायचं? सूर्योदयापूर्वीचं आपण करायचं अग्निहोत्र की सूर्योदयानंतरचं करायचं? पुढे मग याचं त्याला विवेचन केलं तर वेदाचा निर्णय होतो की हे करण्याबाबतीत तुम्ही स्वतंत्र आहात. म्हणजे तुम्ही सूर्योदयापूर्वी करू शकता किंवा कोणताही एक विकल्प जो आहे तो विकल्प तुम्ही स्वीकारू शकता. झाला, त्याचा निर्णय झाला. तसं इकडं आल्यानंतर ज्या वेळेला तो कर्माचं हे करतो, तसंच उपासनेमध्ये देखील सगुणाची उपासना करायची की निर्गुणाची करायची, सगुण श्रेष्ठ की निर्गुण श्रेष्ठ, परमात्मा हा सोपाधिक आहे की सविशेष आहे, अशा प्रकारचं अनेक प्रकारचं जे विचार किंवा संशय येतात त्या संशयाचंही निराकरण हे स्वाध्याय करताच होत असतं. त्यामुळं श्रुतीमध्ये विप्रतिपन्ना म्हणजे आपली विचलित झालेली जी बुद्धी, संशयापन्न झालेली जी बुद्धी, त्या बुद्धीला या ठिकाणी संवादाच्या माध्यमातून, काल आपण सांगितलं संवाद, तर्क या ठिकाणी किंवा वितंडा, तर याच्यामध्ये संवादाच्या माध्यमातून आपण त्या बुद्धीला निश्चित करावं. किंवा या ठिकाणी आपल्याला जे तर्क आहे त्या तर्काच्या द्वारा देखील आपण म्हणजे श्रुती, युक्ती आणि अनुभव याच्याद्वारा विचार करायचा. हा विशेषतः वेदांतात उपयोग आहे, श्रुती, युक्ती आणि अनुभव. पण कोणताही संशय झाला असताना केवळ तर्काने मात्र आपल्या बुद्धीला प्रामाण्य देऊन जर कोणी तर्काने त्याचा अर्थ निश्चित करेल तर त्या ठिकाणी म्हणतात ती बुद्धी भ्रष्ट होईल. नैषा तर्केन मतिरापनेहा. आपण ह्या तर्काने बुद्धी कधी, कारण त्याचे प्रकार आहे, एक तर्क आहे, कुतर्क आहे या ठिकाणी, आणि संशय आहे. संशय हा नेहमी द्विकोटिक असतो आणि त्याचं ज्या वेळेला आपल्याला तर्क हा निर्णायक असतो आणि कुतर्क ही एक विजिगीषू कथा असते, म्हणजे ज्याच्यामध्ये दुसऱ्याचा पराजय करायचा आणि आपलंच म्हणणं खरं आहे असं मांडायचं. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी तर्काची उपयोगिता असली तरी तर्क कसा आला पाहिजे ते पण पुढं सांगितलेलं आहे. काय ह्याच साधन पंचकामध्ये सांगितलेलं आहे की श्रुतिमतस्तर्केण अनुसंधेयताम आहे ना. काय दुस्तर्कात सुविरम्यताम. जे दुष्ट तर्क आहेत त्या तर्कांपासून म्हणजे कुतर्कापासून तुम्ही काय व्हा, विरम्यताम, थांबा, त्याच्यापासून बाजूला व्हा. आणि कुतर्कात विरम्यताम श्रुतिमतस्तर्कोनुसंधीयताम. या ठिकाणी श्रुतिमत, श्रुतीला मान्य असणारा तर्क, म्हणजे याचा अर्थ यामध्ये कर्म असो, उपासना असो, तत्वज्ञान असो, यामध्ये प्रमाण कोण आहे? गाळोन या भेद
प्रमाणत्व ऐसा वेद, वेदाचंच प्रामाण्य आपण स्वीकारायचं अशा प्रकारचं सांगतात. आणि एवढं जेव्हा आपण करू त्यावेळेला काय होतं की आपल्या अंतःकरणामध्ये केवळ वैराग्याचा निर्माण झाला असं नाही, त्या ठिकाणी विवेकाची आवश्यकता असते. आपण नेहमी चिंतन करतो, नाथ महाराज म्हणतात विवेक किती असला आणि वैराग्य नसलं तर तो विवेक पांगळा आहे, आणि वैराग्य किती असलं आणि विवेक नसला तर ते वैराग्य आंधळ आहे. म्हणून या ठिकाणी एक सांख्यकारिकेमध्ये मला वाटतं अंधपंगू न्याय सांगितलेला आहे. अंधपंगू न्याय म्हणजे एक आंधळा आणि एक पांगळा, त्या दोघांनाही धनाची आवश्यकता आहे. पांगळ्याला धन दिसत आहे पण तिथपर्यंत जाऊ शकत नाही, आंधळ्याला पळण्याचं सामर्थ्य आहे पण डोळ्यांनी दिसत नाही. मग त्यांनी काय केलं, धन प्राप्त करायचं झालं तर तो आंधळा म्हटला की तू माझ्या खांद्यावर बसून तू सांगशील त्या मार्गाने जाऊ, आपल्याला धन मिळेल आणि त्या दोघंही आपण त्या धनाचं वाटप करू. हे जसं झालं तसंच या ठिकाणी इथंही विवेक आणि वैराग्याची स्थिती आहे. ज्या अर्थी श्रुती विप्रतिपन्ना, याचाच अर्थ काय आहे की त्यांनी श्रुती श्रवण केल्यानंतर त्यांनी विवेक केलेला आहे. आणि तो विवेक जो आहे तो कोणता, तर आत्मानात्म विवेक त्याच्या ठिकाणी झाला. धर्म अधर्म विवेक झाला. उपास्य अनुपास्य काय आहे, उपास्य काय आहे याचा देखील विवेक त्याच्या ठिकाणी त्या अधिकाराला उपयोगी अशा प्रकारचं हे श्रवण झालं. म्हणून त्यांनी सांगितलं, याच्यातून आणखी एक गोष्ट होते की तुम्हाला पहिल्यांदा संशय येतो, त्याच्यानंतर तर्काने त्याचा निर्णय होतो. पण माणसाला संशय असेल तर मग तर्क करण्याची गरज आहे ना, संशय नसेल तर असं मग माणसाला वाटतं. त्याला काय म्हणतात, प्रक्षालनाधी पंकस्य दुराद अस्पर्शनम वरम. काही लोक म्हणतात कशाला हे शंका घ्या, कायम ही लोक ह्या वयामध्ये जे चिंतन करायचं, जे कर्तव्य केलं पाहिजे, तारुण्यामध्ये दे टोले जोवरी असे तप्त लाल लोखंड, येईला आकार असं कसे झाल्यावर मग ते थंड. त्या ठिकाणी त्यांनी काय केलं पाहिजे, काहीतरी आपल्या शरीरामध्ये असणारी जी शक्ती आहे ती काहीतरी विधायक कामासाठी खर्च केली पाहिजे. आणि हे लोक सारखे पुस्तकं घेऊन बसतात आणि पुन्हा पुन्हा त्या चिठोऱ्या एका पाठीमागे एक करतच राहतात. नसलेले संशय विचारसागरात शंका समाधान, पूर्ती प्रभाकरात तेच, पंचदशीमध्ये तेच. बरं, मूळ उपनिषदात नसलं तर भाष्यकार तेच सुरू करतात, त्याच्यापेक्षा जास्त कोण करतात, वार्तिकार त्याच्या पुढं. आणि आता आधुनिक आस्मद गुरुपर्यंत वंदे विद्या परंपराम, आमच्या गुरुने तर त्याच्यात एक काय केलं आहे, आणखीनच शंका घेतल्या. अशा प्रकारचं हे शंका समाधान हे करण्यापेक्षा, बरं शंका झाल्यावर माणसाला दुःख होतं की नाही, आणि दुःख होतं, आणि शंका निराकरण झाल्यानंतर आनंद होतं की नाही. पण त्याच्यापेक्षा जे शंका घेतात त्यांना दुःख करायचं, नंतर समाधान करून घ्यायचं. आम्ही आत्ताच समाधानामध्ये आहे की नाही, शंका तरी करा कशाला. तर त्याचा अर्थ आहे की ज्या माणसाचं अंतःकरणावृत्ती इतकी जाड्यता प्राप्त झालेली असते अनंत जन्माच्या पापाने, त्याला शंका पण येत नाही, त्यामुळे त्याला शंकेचं निराकरण करावं वाटत नाही. पण ही स्थिती कशी आहे, तर ही स्थिती ही वादळापूर्वीची शांतता, याला म्हणतात ना आपण, पुढं वादळ होणार आहे, अगोदर सगळं शांत असतं. तसं हा मनुष्य अज्ञान काळामध्ये त्याला काही वाटत नाही, त्याला ब्रह्माचं, ईश्वराचं, ह्या मिथ्यात्व सत्यत्व याचं काही घेणं देणं नाही. याचं कारण काय आहे, अज्ञानाचं आवरण जेव्हा घनीभूत होतं त्यावेळेला त्या मनुष्याला शंका पण वाटत नाही. पण जसं जसं तो ह्या साधनावर आरूढ होतो तसं तसं जितकं अज्ञानाचं आवरण त्याचं दूर होत जाईल तसं तसं त्याला संशय यायला सुरुवात होते. एकापुढे एक संशय निर्माण होण्यासाठी सुद्धा बरंच त्याच्यासाठी उदाहरण दिलं की हिमालयामध्ये आपण गेलो आणि हिमालयामध्ये सर्व बर्फच आहे, सर्व बर्फ पसरलेलं आहे. आणि बर्फावरून चालताना आपल्याला कधीतरी असं वाटतं का इथं दगडगोटे आहेत, काहीच वाटत नाही. पण जेव्हा ते बर्फ वितळायला लागतं तेव्हा आतले जे अंकुचीदार दगड वगैरे ते वर येतात आणि मग ते त्रास द्यायला लागतात. मग अशा वेळेला मनुष्य काय करतो, अशा वेळेला उपानं म्हणजे त्याला आपण त्याच्या ठिकाणी तो पादत्राण घालून त्याच्यापासून संरक्षण करणं त्याला आवश्यक वाटतं. तसं हे संशयसुद्धा जीवनात येणार आणि ते संशय आले हे चांगलं चिन्ह आहे. पण आता आला संशय तर त्याचं निराकरणही झालं पाहिजे. आणि ते निराकरण करायचं ते काय आहे, श्रुतीच्याच द्वारा. श्रुतीमध्येच वेगवेगळी ब्रह्म सगुण ब्रह्म दिसतं, कधी निर्गुण ब्रह्म दिसतं. मग ब्रह्म सगुण आहे का निर्गुण आहे हा संशय येतो. मग याच्यासाठी तुम्हाला फार विचार केलाच पाहिजे का, तर तो विचार हा आपल्याला अत्यंत करणीय आहे.
करणं आवश्यक आहे. कारण ज्या वेळेला मनुष्याच्या अंतःकरणात दोन विचार येतात, मग दोन्हीपैकी कोणता एक घेतला तर काय हरकत. मग हा जो सनातन पारंपरिक वैदिक धर्म आहे तो एक धर्म सांगतो का दोन धर्म सांगतो? तो एकच धर्म सांगतो. एको देवा सर्वभूतेषु गुढाः असं तत्व आहे. बरं, अनेक देवता कोण सांगतो? तोच सांगतो. मग अशा वेळेला अनेक देवता वेदाने का सांगितल्या तेही बरोबर आहे. एकच देवता कोणत्या अधिकाऱ्यासाठी सांगतो किंवा त्याच्यामध्ये काय उद्देश आहे हेही गोष्ट बरोबर आहे. असं त्याचा समन्वय करणं आवश्यक आहे. नाही तर शंका न घेता कोणती तरी एक पक्ष मानायचा, असं तुम्ही जर कराल तर असं चालणार नाही. तुमचं वेदाच्या मनोगताप्रमाणे होणार नाही. आणि वेद दोन विरुद्ध अर्थाचं प्रतिपादन करतो, असा वेदाच्या विषयी काय होईल? मोठा दोष त्या ठिकाणी लागेल. म्हणून या ठिकाणी मनुष्याला या शंका समाधान. बरं, काही दिवसांनी समजा एक ज्या वेळेला त्याच्यामध्ये केवळ बुद्धिमांद्य आहे, कधी कुतर्क आहे, कधी विपर्य दुराग्रह आहे, कधी विषयासक्ती आहे, अशा अनेक प्रकारचे जे दोष आहेत, तर त्या सगळ्या दोषांचं निराकरण जोपर्यंत होत नाही आणि अशा वेळेला आपण अगदी भिडेने किंवा आता काही पर्यायच नाही हा पक्ष धरू असं जर म्हटलं आणि त्या दुसरे संशय घेत बसलं नाही आणि जर तुम्हाला जीवनाच्या उत्तर कालात ज्या वेळेला तुमच्या शरीराची विकलांगता आहे, बुद्धीचं शैथिल्य प्राप्त झालं आहे, त्यावेळेला ते कधी शंका दूर होणार. म्हणून त्या योग्य काळातच त्या शंकांचंही समाधान झालं पाहिजे. म्हणून या ठिकाणी सांगतात की ह्यासाठी काय करावं लागेल तर निजगृहात तूर्णम विनिर्गम्यताम. त्यांनी तत्काल आपल्या घरादाराचा म्हणजे विधीपूर्वक कर्माचा परित्याग करून त्याने आपल्या जे काही वेद प्रतिपादित असणारे अधिकारानुरूप, आपण दररोजच चिंतन करतोय, अधिकारानुरूप साधन आहेत. वेदांनी सांगितलं ते सगळ्यांना कोई बी ले चार चार आणा, ती खेळणी असतात, कोणती घ्या तरी चारच आणायची अशी साधनं नाही. त्या ठिकाणी अधिकार तैसा करू उपदेश, अधिकार तैसा करू उपदेश साहे वजे त्यास तेची देव. या ठिकाणी ज्याला जसा अधिकार आहे हे याप्रमाणे वेदांनीच साधनं प्रतिपादन केलेले आहे. पण याच्यामध्ये आपल्या जीवनामध्ये कोणीतरी एक गुरु नावाचं तत्त्व, संत नावाचं तत्त्व, मार्गदर्शक असं जर असलं तरच आपल्याला वेदाचा निवाडा होईल. कारण तुम्ही म्हणाल मग आपल्या बुद्धीनं बरोबर ठरलेलं आहे ना की तुम्ही सांगता वेदाचं मनोगत कसं आहे. मग आता वेदाचा अर्थ काढायचा झाला म्हणजे प्रमाण असणाऱ्या वेदाविषयी शंका आली, बरोबर ना. प्रमाणगत संशय हे या ठिकाणी आणि वेदाचं सांगणं कर्म सांगायचे वेदाला का उपासना सांगायची का ज्ञान सांगायचे, संशय आला तर त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल काही नाही, त्याची एक पद्धती दिलेली आहे. कोणती पद्धती? उपक्रमोपसंहार अभ्यासापूर्वता फलम अर्थवादोपपत्तीश लिंगम तात्पर्य निर्णय. वेदाने सांगून ठेवलेले उपक्रम उपसंहार पाहा, आहे की नाही. नंतर अर्थवाद काय आहे, उपपत्ती काय आहे, नंतर काय अभ्यास काय, अपूर्वता काय, फल. हे षडलिंगपूर्वक चिंतन केलं की त्याचा निर्णय होतात. पण षडलिंगपूर्वक चिंतनाने निश्चित काय झालं हे सुद्धा तुम्हाला कोणीतरी जिवंत असणाऱ्या चैतन्याने तुम्हाला सांगावं लागेल की ज्याच्या ठिकाणी श्रोत्रियता आहे, ब्रह्मनिष्ठता आहे आणि औदार्य आहे. आणि अशा गुरूंची प्राप्ती तुम्हाला ह्या निष्काम कर्म करता करताच होत राहते. माऊलीने आईशी कर्मे साम्यदशा जेथ होय विरेशा तेथ श्रीगुरू आपैसा भेटेचे गा. ह्या सगळ्या गोष्टी घडत. ह्या काय असा क्रम पाहायचा आणि मग साधन करायचं नाही. ज्याच्यासाठी त्यांनी सर्वात महत्त्वाचं लिहिलं आहे की खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना, वैराग्यंच मुमुक्षुत्वम, वैराग्य आणि मुमुक्षुत्व जे आहे ना, तीव्रता यस्य विद्यते. ज्याला तीव्र वैराग्य आहे आणि ज्याला मोक्षप्राप्तीची तीव्र इच्छा आहे तस्यैव ह्यर्थवंतः शुः. त्यालाच खरे अर्थवान कोण होतात तर फलवंतः शमादया. त्याच्याजवळ किती जरी शम दम तितिक्षा उपरम किती असले तरीसुद्धा त्याला फलवान होऊ शकत नाही. एक असे दोन निकष आहेत साधन चतुष्टयामध्ये की जर तुमच्या ठिकाणी तीव्रतर वैराग्य आणि तीव्रतर मुमुक्षुत्व असलं त्याला समाधी काय होतात, त्याला फलप्राप्तीपर्यंत नेत असतात. आणि म्हणून ह्या साधन चतुष्टयाने संपन्न झाला की श्रीगुरू त्याला तया काय गुरु भेटी देती अवचितारे त्याला प्राप्त होतात. आणि एक सामान्य तुम्हाला आम्हाला माहीत झालं आहे गुरूंचं महत्त्व, तर आपण गुरूंच्या शोधात पण लागलं पाहिजे. दोन्ही गोष्टी याच्यासाठी सांगितल्या. आणि म्हणून
त्यांनी दुसरं सांगितलं की ही स्थिती येण्यासाठी भागवतामध्ये सांगितलं स्ववर्णाश्रम धर्मेनं, आपण आपलं जर वर्णाश्रम धर्माचं पालन केलं, तपसा हरितोषणात, आपण कायिक वाचिक आणि मानसिक अशा प्रकारच्या तपाने परमात्म्याला जर प्रसन्न केलं तर साधनम प्रभवेत पुंसाम नाही मला वाटतं विवेक चूडामणीमधला श्लोक आहे, वैराग्यम आपलं साधनम प्रभवेत पुंसाम साधन वैराग्यादी चतुष्टयम, तर त्याच्या ठिकाणी वैराग्यादी साधनं ही आपोआपच त्याच्या, म्हणजे जर आपण भगवंताची भक्ती केली तर त्याच्या ठिकाणी हे विवेक वैराग्य हा क्रम त्याच्या ठिकाणी आपोआपच उत्पन्न होतो. आता पुढं हे सगळं वर्णन कशासाठी चाललंय की पुढं जाऊन आपल्याला ह्या असा सगळं साधनानुष्ठान करणारा जो पुरुष आहे त्याला एवढी मोठी योग्यता प्राप्त होते की ती शेवटी जाऊन त्याला पुढं सांगणारच आहे चित्तप्रज्ञाच्या लक्षणामध्ये. आता हे द्वितीय प्रकरण याचा उत्तरार्ध या अध्यायाचा उद्यापासून सुरू होईल. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की असा जो पुरुष आहे तर ह्या पुरुषाची बुद्धी स्थिर होते आणि स्थिर झालेल्या बुद्धीमध्ये त्या ठिकाणी त्याला आत्मतत्व त्या आत्मतत्वाचा त्याला दृढ अपरोक्ष साक्षात्कार होतो आणि असा पुरुष हा स्थितप्रज्ञ असं म्हटला जातो, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आताच जे साधन सांगतात ह्या श्लोकामध्ये ते श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यती निश्चला, श्रुतीमध्ये जे विरोधी परस्पर विरोधी भाव दिसतात परंतु त्यामुळं बुद्धी जी विचलित झालेली आहे ती ह्या अशा प्रकारचं साधनानुष्ठान करता करता म्हणजे या ठिकाणी मीमांसा विचार करत करत त्याची स्थिती अशी होते की ती अचला, ती निश्चल, अगोदर विचलित झालेली बुद्धी पण ती काय होते अचल अशा स्वरूपाची समाधौ स्थास्यती, ती समाधीमध्ये स्थिर होते. इथं समाधी शब्द जो आहे ना, ह्या समाधी यालाच काल बंड महाराज म्हटले की हे सगळे श्लोक कुठंच आहे. आता कुठ श्लोक आहेतच याच्यामध्ये, गीतेमध्ये त्यांनी सांगितलं की किमान 10 श्लोकाला एक श्लोक कुठ मानला पाहिजे. त्याचं कारणच असे, गणपतीची बुद्धी, गणपतीची प्रज्ञा की जी काय आपल्या सगळ्या विद्येची अधिष्ठात्री देवता आहे आणि ती देवता डोकं खाजवते, याचा अर्थ ते आहेच. तर आता या ठिकाणी समाधीमध्ये त्याची बुद्धी आहे. हा समाधी कोणता? हा योगाने सांगितलेला संप्रज्ञात किंवा असंप्रज्ञात समाधी, हा समाधी घ्यावा किंवा सम्यक आधीयते अस्मिन आत्मनी इति समाधी. आचार्यांनी लिहिलं की समाधी म्हणजे काय, तर त्या ठिकाणी समाधी म्हणजे सम्यक प्रकाराने जेव्हा यथार्थ अशा आत्मज्ञान होतं त्यावेळेला जी बुद्धी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होते. कुठं? समाधीमध्ये बुद्धी स्थिर होते, म्हणजे बुद्धी समाधीमध्ये स्थिर होते. म्हणजे बुद्धी समाधीमध्ये स्थिर होते याचा अर्थ बुद्धी जेव्हा जर तुम्ही योग अष्टांग योगाप्रमाणे घेतलं तर ती अंतःकरणवृत्ती काय होते असते, आत्मस्वरूपात लीन होत असते. आणि इथं काय म्हटलेले समाधौ असं म्हटले समाधीमध्ये, म्हणजे ते निर्विकल्प समाधीमध्ये. तर त्या ठिकाणी बुद्धी जी आहे त्याच्यात मीठ जसं पाण्याचा शोध घ्यायला गेलं तर त्यावेळेला त्या पाण्याचा शोध घेताना मिठाचं मीठपणच नाहीसं होतं आणि ते जलरूप होतं. तसं अष्टांग योगामध्ये ज्यावेळेला निर्विकल्प समाधीचा लाभ होतो तेव्हा ती बुद्धी कुठं राहते? बुद्धी तर आत्मस्वरूपातच काय होते, तिचा लय होऊन जातो. तो समाधी या ठिकाणी तदा द्रष्टु स्वरूपे अवस्थानम असं जे सांगितलेलं आहे ती समाधी नाही. किंवा योगसुद्धा त्यांनी काय सांगितलं, योगच चित्तवृत्ती निरोध, हा तो योग या ठिकाणी नाही. योगामध्ये चित्तवृत्तीचा निरोध आहे, उपासनेमध्ये चित्तवृत्तीचा लय आहे आणि तत्त्वज्ञानामध्ये चित्तवृत्तीचा बाध आहे. जरी पुढच्या अवस्थेमध्ये योगभूमिकेमध्ये असंसक्ती पदार्थाभावी आणि तुर्यगा ही एक प्रकारची समाधीच अंतःकरणाची अवस्था सांगितली असली तर केवळ ते सांगण्यात इथं तात्पर्य नाही. म्हणून या ठिकाणी असे दोनच गीतेवरचे टीकाकार किंवा भाष्यकार आणि ज्ञानोबा आहे. एकाला टीका असून ज्ञानेश्वरी म्हणतो, त्याला भाष्य म्हणतो. तिथंही त्यांनी लिहिलं काय, सम्यक आधीयते अस्मिन आत्मनी इति समाधी, म्हणजे आत्मा असा अर्थ केला. समाधी शब्दाचा अर्थ काय केला? आत्मा. आणि ज्ञानोबराय असे आहे की इथं एक त्या समाधी शब्दाचा अर्थ आत्मा केला. ज्ञानोबराय म्हणतात की तो श्लोक आहे हां, ज्ञानोबराय सांगतात की बघा, इंद्रियांच्या संगती
जे पसरू होतसे मती ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. म्हणजे ज्ञानोबाराजे म्हणतात ना, भाष्यकारा ते वाट पसतो, मी माझी वाट भाष्यकाराला विचार. ज्याचं कारणच असं आहे की ज्ञानोबाराय आणि भाष्यकारांचं एकच आलं की नाही. त्यांनी भाष्यामध्ये आत्मनी असा अर्थ लिहिला, हां आत्मा इत्यर्थ. आणि इथं यांनी सांगितलं समाधी सुखी केवळ जै बुद्धी होईल आपलं इंद्रियांचे संगती जे पसरू होतसे मती ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. याच्यामध्ये दोन गोष्टी सांगितल्या की मती म्हणजे बुद्धी, ती इंद्रियांच्या संगती, इंद्रियांच्या संगतीमध्ये जेव्हा बुद्धी येते म्हणजे बुद्धी जेव्हा इंद्रियांचं अनुसरण करते. वास्तविक काय आहे, खरंच चिंतन करायचं म्हणजे गीतेचा किंवा उपनिषदामध्ये कठोपनिषदामध्ये पण हे चिंतन आलेले आहे. तर तिथं सरळ ते सांगतात की या ठिकाणी तुम्हाला बुद्धी जी आहे ना, जर आपण हे सर्व आत्मस्वरूपाकडे जायचं झालं तर इंद्रियानी परान्याहो इंद्रियेभ्य परम मनः मनसस्तु पराबुद्धीर यो बुद्धे परतस्तु सहा. आत्मा हा बुद्धीच्या पलीकडं आहे, म्हणजे बुद्धीचं अधिष्ठान आहे. त्या बुद्धीनं अधिष्ठानाकडे जाण्याऐवजी बुद्धी जर मनाचं अनुसरण करेल, मन जर इंद्रियांचं अनुसरण करेल, इंद्रिय जर विषयांचं अनुसरण करतील तर त्याची अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तीच बुद्धी तिकडून परान्मुख होऊन जर ती बुद्धी आत्मसन्मुख होईल आणि आत्मसन्मुख होताना त्या ठिकाणी आत्मदर्शनाने ती स्वतःचा बाध करून घेईल. बरोबर ना. आणि एकदा तिनं स्वतःचा बाध केला म्हणजे स्वतःच्या स्वरूपाच्या त्रैकालिक अत्यंत अभावाचा ती जेव्हा निश्चय करील, ही हा खरा काय आहे समाधी. कारण तिनं काय केलं, जगताचा बाध केला आणि जगताचा बाध करून स्वतःचाही बाध केला. खाली कोण राहिला, आत्माच राहिला. मग बुद्धी कोणत्या सुखाने सुखी आहे आता काय आहे, आत्मसुखाने. आता बुद्धीला काय आहे का, हलो नये चालो नये सैरा वैरा काही बोलो नाही. त्या बुद्धीला आता काहीच दुसरा आलंबन राहिलेलं नाही. तिनं काय केलं, आपल्या अधिष्ठानामध्ये बुडी दिली. प्रवृत्ती निवृत्तीचे आटोनिया भाग आणि उतरिले चांग रसायन ज्ञानाग्नी हुताशी कडशिले ओझा. आणि पुढे काय सांगितलं, आत्मसिद्धी काजा लागून या. आत्मसिद्धी हे तिचं कर्तव्य होतं आणि ते कर्तव्य त्या बुद्धीनं स्वपर विरोधित्वाने परिपूर्ण अवस्थेत त्या ठिकाणी ती लीन झाली असं नाही, ती बाधित झाली. बरं तुम्ही म्हणाल लीन नाही होणार का, योग्यासारखा हा लय नाही, हा बाध निश्चयपूर्वक झालेला जीवनमुक्तीसाठी लय नाही, जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखार्थ लय. अशा प्रकारची एवढी मोठी भूमिका त्या बुद्धीनं गाठली. आणि त्यावेळेला तदा योगम अवाप्स्यसी. त्यावेळेला खरा काय योग म्हणजे कोणता योग तर साम्यत्व बुद्धी समत्वम योग उच्यते. जिकडं पाहो तिकडं केवळ घनीभूत परमात्माच परमात्मा आहे. त्या ठिकाणी न त्वम न चाहम, हां तू नाही आणि मी नाही आणि हे जगतही नाही, अशा प्रकारची जी स्थिती आहे. आणि ती जेव्हा प्राप्त होईल तदा योगम अवाप्स्यते, त्यावेळेला तुला खरा योग प्राप्त झाला. म्हणजे हे पण काय झालं, त्यावेळेला तुला खरा साक्षात्कार प्राप्त झाला. आणि तो साक्षात्कार प्राप्त झाला म्हणजे ते एकापेक्षा एक अंतरंग जी साधनं आहेत, कोणती श्रवण मनन आणि निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन, याद्वारा तुला हा प्राप्त झाला. आता पुढं जेव्हा लक्षणं विचारतात त्या लक्षणावरून असं दिसतं, चांगलं लक्षात घ्या, हा सुद्धा अदृढ अपरोक्ष साक्षात्कार आहे. काशिकानंदांचं तर असं म्हणणं आहे की हे आतापर्यंत म्हणजे अजून साधनच गोळा होत चालली ना. विवेक, वैराग्य, समाधी, षटक ही मुमुक्षुत्व, आणि त्या मुमुक्षुत्वाची उत्तरोत्तर काय आहे उत्कर्ष होत चाललेला आहे. परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थाने जेव्हा समाधीमध्ये तुझी बुद्धी स्थिर झाली तेव्हाच तू याला प्राप्त झाला. जेव्हा तुला अपरोक्ष साक्षात्कार होईल त्याच्या वेळेला तुला हा समत्वाची प्राप्ती होईल. म्हणजे ह्या अपरोक्ष ज्ञानात या ठिकाणी योगासारखा समाधी नाही, या ठिकाणी काय आहे बाध निश्चय. म्हणून त्यांनी लिहिलं की ना प्रतिती तयोर बाध, बरोबर ना, किंतु दृढ मिथ्यात्व निश्चय, ज्याच्यामध्ये जीव ब्रह्मैक्य ज्ञान झालेलं आहे, जगताच्या विषयी मिथ्यात्व निश्चय झालेला आहे आणि उरले उपाधी कारणे. याचा अर्थ त्याचं शरीर पडलं असं नाही, शरीर तर आहे, प्रतिती तर आहे, पण प्रतितीकाली प्रतिती उपहित चैतन्याच्या ठिकाणी प्रतितीला येणाऱ्या पदार्थाच्या त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय हा त्या ठिकाणी कार्यकारी झालेला आहे. आणि तिथं आता काय संदेहाचा संशय नाही आणि विपर्यय नाही, प्रमाणा संभावना नाही,
प्रमेया संभावना नाही, विपरीत भावना नाही, असं निष्प्रतिबंध ज्ञान असं ज्या पुरुषाला प्राप्त झालं त्याला पुढं सांगितलेलं हे ज्ञानाचं फल जीवनमुक्ती आहे. आणि अशा जीवनमुक्त पुरुषाची काही लक्षण आहे त्याचं वर्णन पुढं करणार आहे. खूप त्यांनी चिंतन केलं की मला वाटतं मधुसूदनीमध्येच आहे का, स्थितप्रज्ञस्य का भाषा, स्थित काय समाधिस्तस्य केशव आणि स्थितही किम प्रभाषेत किमासीत व्रजेत किम, याच्यावरून समाधिस्थिस्य स्थितप्रज्ञस्य का भाषा म्हणून समाधीमध्ये स्थिर झालेला म्हणजेच ह्या उन्मन्यादी अवस्थेला प्राप्त झालेल्या स्थितप्रज्ञाचं काय लक्षण आहे. आणि जर निर्विकल्प समाधीमध्ये जर निमग्न झालेला तो स्थितप्रज्ञ जर त्यांना सांगायचा असता, अर्जुनाला विचारायचा असता, तर पुढं त्याला किम प्रभाषेत, नुसतं भाषेत सुद्धा नाही म्हटलं, प्रभाषेत म्हटलं आहे की नाही. तो प्रकर्षाने बोलतो कसा, विनोबाजींनी लिहिलं की स्थिरावला समाधीत तो स्थितप्रज्ञ कसा असे, कृष्णा सांग कसा बोले आणि कसा राहे फिरे कैसा. उत्तर दिलं कामना अंतरातील सर्व सोडून जो राहे आत्म्यातेच असे तुष्ट तो स्थितप्रज्ञ बोलिला. विनोबाजी भावेंनी असं लिहिलं त्याचं वर्णन. म्हणजे याचा अर्थ एक समाधीस्थ स्थितप्रज्ञ आहे आणि एक व्यवहारातला स्थितप्रज्ञ आहे. इथं ह्या प्रश्न विचारून अर्जुनाने ह्या अध्यात्मविश्वामधलं सर्व लोकांना कोणालाही काही संशय राहू नये अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासहित असणारा जीवनमुक्त कसा असतो, एका पुरुषाविषयी जर प्रश्न विचारला तर असं म्हणता येईल. किंवा या ठिकाणी एखादा व्यवहारात असतो आणि एखादा काही निवृत्तीपरायण जीवन जगत असतो. लोकसंग्रह करणारा एखादा महात्मा प्रवृत्ती लक्षणात्मक धर्माने जीवन जगत असताना तो मात्र ह्या तत्त्वज्ञानाला परिपूर्णरितीनं प्राप्त झालेला असतो. तेव्हा यांची लक्षणं काय आहे, अशी दोन्ही प्रकारची लक्षणं अर्जुनाने विचारलेली. आपलं हे चिंतन हे चाललं होतं की भाष्यकारांनी आणि ज्ञानेश्वर महाराजांनी एकच अर्थ केला, तो आत्मसुखाच्या समाधी शब्दाचा अर्थ काय केला, आत्मा असा अर्थ केला. आणि मग या ठिकाणी सांगतात की असा जो पुरुष आहे तर श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला. तुम्ही सांगा, स्वाध्याय करणारा, श्रीगुरूंच्या सहवासात स्वाध्याय करणारा आणि त्याच्यापासून त्याला ब्रह्ममीमांसा किंवा कर्ममीमांसा याचा कसा विचार करावा याची दृष्टी प्राप्त झालेला. आज कालच आपण पाहिलं की ह्या ज्या मीमांसा जी आहे ही फक्त ब्रह्ममीमांसा म्हणजे ब्रह्मसूत्रामध्ये परस्पर विरोधाचा केलेलं सामंजस्य एवढाच अर्थ नाही. पूर्वमीमांसात कर्म करतानाही परस्पर विरोधी वचनं जेव्हा दिसतात तेव्हा त्याची सुद्धा मीमांसा आहे की जी जैमिनी सूत्रांनी केलेली आहे, शाबर भाष्यामध्ये केली आहे किंवा कुमारील भट्ट किंवा प्रमाकर मीमांसक यांनी देखील ही केलेली आहे. आणि उपासनेमध्ये आलेलं ना तर त्याची सुद्धा सूत्र नारद भक्ती सूत्रासारखी शांडिल्य ऋषींनी ही सूत्र करून त्याच्यामध्ये त्याचं सामंजस्य परस्पर विरोधाचा परिहार केलेला आहे. म्हणून ह्या स्वाध्यायापासून हा प्रवास होत इथं अजून जर आपल्या अंतःकरणात शंकाच असतील तर त्या शंका ज्या आहेत त्यांचं निराकरण होणं आवश्यक आहे. आपला परमार्थाचा प्रवास बाकी आहे. या ठिकाणी त्यांनी लिहिलं श्रुती विप्रतिपन्ना ते बुद्धी, ती श्रुतीनं जी विरोधी विचलित झालेली किंवा दोन विरोधी विचार एकाच वेळेला समोर आलेली आणि त्यामुळे विचलित झालेली अशी ती बुद्धी आहे. यदा स्थास्यति निश्चला, ती निश्चल होईल म्हणजे त्या ठिकाणी संदेहाच्या सुटल्या गाठी आणि झालो पोटी शीतळ अशी त्याची जेव्हा अवस्था होईल तेव्हा तदा योगम अवाप्स्यसि, त्यावेळेला तू योगाला प्राप्त होतील. हे सगळं काही लोकांचं तर असं मत आहे की हे जे पारिभाषिक शब्द येतात ना, आता योग शब्द आला तर हा योग शब्दाने काय घ्यायचं, योग शब्दाचे पुन्हा 3 आता आपण सांगितलं, तम विद्या दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम, योगा कर्मसु कौशलम समत्वम योग उच्यते. एकाच योगात 3 परिभाषा आल्या, एकाच ग्रंथात आल्या की नाही. 700 श्लोकात योग 3 वेळा सांगितला योगाचा. आता कोणती घ्यायची, पुन्हा शंका येईल की नाही. शंकाचं निराकरण करण्यासाठी केलेलं विधान त्या भगवंताच्या वचनातच पुन्हा काय होतात, शंकाच निर्माण होतात. तेव्हा याचा साधक बाधक विचार करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि हा साधक बाधक विचार होऊन जेव्हा बुद्धी स्थिर होईल तेव्हा जो योग प्राप्त होईल तो इथला योग कोणता आहे, 6व्या अध्यायातला तम विद्यात नाही, योगा हा कर्मसु कौशलम नाही, तर इथं कोणतं आहे, समत्वम योग उच्यते. याचा अर्थ ज्या वेळेला त्या पुरुषाला आत्मसाक्षात्कार होईल तेव्हा त्या आत्मसाक्षात्कारामध्ये विषम काय राहील का, विषम काहीच राहणार नाही, म्हणजे द्वैत काही राहणार नाही.
द्वैत सापेक्ष अद्वैत सुद्धा राहणार नाही. असं केवळ अद्वैतात्म स्थिती जी आहे त्या स्थितीला योग असं म्हटलेलं आहे. आणि त्यावेळेला त्याला आत्मसाक्षात्कार झाला असं समजावं. आता त्याची बुद्धी जी आहे ती बुद्धी कोणत्याही प्रकारची हेलकावे खात नाही. म्हणून लिहिलं श्रुती विप्रतिपन्नाते यदा स्थास्यती निश्चला समाधावचला बुद्धी तदा योगम अवाप्स्यती. याचा सरळ अर्थ एवढा. म्हणून त्यांनी लिहिलं की याच्याचमध्ये जे ना तर या सर्वांमध्ये आपल्याला कोणीतरी श्रीगुरूंचं आपल्या जीवनामध्ये आवश्यक. संसार ऐसा दारुणू जो भेटलाचे हरे शिनू तो ज्ञानदानी सकरुणू भजिजे गुरु. ज्ञान देणारा आणि करुणावान अशा प्रकारच्या गुरूंचं भजन सेवा अर्थात केल्यानंतरच ही स्थिती त्याला प्राप्त होईल. ही स्थिती कशाने प्राप्त होईल? ज्ञानोबारांनी सांगितलं वैराग्य प्राप्त झाल्याशिवाय होणार. निर्वेद त्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत नाही. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य जेणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती अशा प्रकारची स्थिती. आणि ही स्थितीमध्ये आपल्याला संशय आले तर त्यांनी श्रुतीला अनुकूल अशा प्रकारचे तर्क केले पाहिजे. नाहीतर अज्ञानात राहिला तर दिसायला सारखेच दिसतात. त्यांनी लिहिलं द्वावेव चिंतया मुक्त. दोन माणसं जगामध्ये चिंता रहित असतात. कोणकोणती? मुक्तऊ परमानंदा आप्लुतऊ. जो चिंतेने मुक्त कोण आहे? जो परमानंदाला म्हणजे ब्रह्मज्ञान झालेले तो महात्मा काय आहे? त्या ठिकाणी आनंदी आहे. त्याला कशाची चिंता नाही. द्वावेव चिंतया मुक्तव. दोन्ही कोण? परमानंदम आप्लुतव. आणि यो विमुग्धो जडो बाला. आणि जो लहान पाळण्यात खेळणारं मुलगा आहे त्याला काही चिंता आहे का आपले? त्यालाही चिंता नाही. पण अज्ञान आणि ज्ञानवानाच्या जे चिंता या ठिकाणी चिंता नाही का चिंतेचं बीज नाही. चिंता कार्यरूप चिंता दिसली नसली तर पुढे जाऊन सगळ्या चिंता त्याला उद्भवणार आहेतच. म्हणून या ठिकाणी जर आपण अशा रीतीनं राहू, भ्रमात राहू आणि हा विचार करणार नाही तर त्या ठिकाणी आपल्याला आवरणभंगाची कधीही शक्यता नाही. म्हणून याच्यात दोन ज्ञानी आणि अज्ञानामध्ये काय फरक आहे? अज्ञानाला कधी लोकांना ब्रह्म आहे हे सिद्ध करावं वाटत नाही आणि नाही हे सिद्ध पण करावं वाटत नाही, कारण इतकं जड आवरण त्याच्यावर आहे की नाही. पण फरक आहे त्यांच्यामध्ये. दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. स्वामी महाराज म्हणजे काय भेद? अज्ञानात ज्ञानात काय फरक आहे? ते म्हणे का तुम्हीच सांगता ना एक अज्ञानी एक ज्ञानी हाच मोठा भेद आहे ना. ह्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये मोठा भेद कोणता आहे? आणि म्हणून हे श्रुतिवचन जे आहे हे याच्यामध्ये येतं. तद्विज्ञानार्थम स गुरुमेवाभिगच्छेत समित पाणीही श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. आपल्या जीवनामध्ये किमान आपल्याला एवढं वाटलं पाहिजे का हे स्वबुद्धीनं करण्याचं हे क्षेत्र नाही. या ठिकाणी आपल्याला समित पाणीही श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. या श्रोत्रिय शास्त्राचं ज्याला यथार्थ ज्ञान आहे, ब्रह्मनिष्ठ आहे आणि कृपाळूत आहे असा कोणीतरी पुरुष आमच्या जीवनामध्ये भेटावा. कै हे बिरडे फिटेल कै तो स्वामी भेटेल युगाहुनी वडील निमिषमानी. अशा प्रकारची स्थिती आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल तर या ठिकाणी आपल्याला ही जी बुद्धी आहे ती निश्चित आपली बुद्धी निश्चल झाली का अजून ती डामाडौल होते, हेलकावे खाते? कर्म की उपासना की ज्ञान का कर्म उपासना, उपासना ज्ञान की ज्ञान कर्म, समसमुच्चय की क्रमसमुच्चय, सगुण उपासना की निर्गुण उपासना. असं जर जोपर्यंत एकदा आपल्या बुद्धीमध्ये असा निश्चय झाला पाहिजे की मला काय पाहिजे? मला मुक्ती पाहिजे. आणि मुक्तीचं साधन काय आहे? तत्त्वज्ञानच आहे. आणि तत्त्वज्ञान प्राप्तीचं साधन श्रीगुरूच आहे. आणि श्रीगुरूच्या सहवासात सत्शास्त्राचं चिंतन याच्या अतिरिक्त दुसरा नान्य हा पंथा विद्यते आयनाय. असा जर निश्चय झाला तरच मनुष्य निस्संदेहपणे ह्या परमार्थ पथाचा तो खऱ्या अर्थाने पथिक होऊ शकतो, अन्यथा नाही. म्हणून या ठिकाणी सांगितलं श्रुती विप्रतिपन्नाते यदा स्थास्यती निश्चला समाधावचला बुद्धी तदा योगम अवाप्स्यति. आता माऊलींनी यावर सांगितलेल्या वेळीचा आपण विचार केला की इंद्रियांचे संगती जे माऊलींचं वार्तिक असतं. ह्या श्रुती विप्रतिपन्ना इथं हा जो शब्द आहे तर त्याच्यामध्ये माऊली असं सांगतात की श्रुती विप्रतिपन्ना याच्याविषयी काय? श्रुतीचं तात्पर्य माऊली सांगतात. माणसाला हे करू नये हे कळालं, पण का करू नये हे कळलं पाहिजे. माऊली सांगतात इंद्रियांच्या संगती. मनुष्य इंद्रियांच्या संगतीमध्ये जी पसरू होतसे मती, जी बुद्धीचा विस्तार होतो
कशामुळं? इंद्रियांच्या संगतीमध्ये. इंद्रियांची संगती केली का बुद्धीचा विस्तार काय होईल? आता विषय प्राप्त व्हावं वाटलं का शब्दाकार होईल. शब्द बरं झाली तर तेवढ्यावरच राहील का? पुन्हा स्पर्शाची इच्छा होईल, पुन्हा रूपाची होईल, पुन्हा रसाची होईल, गंधाची होईल. त्या इंद्रियांचा विस्तारच झाला की नाही. म्हणजे कसा बरं ते इंद्रियांचा कसा काय विस्तार होईल? तर इंद्रियांच्या संगतीमध्ये म्हणजे इंद्रियांच्या द्वारा ती बुद्धीचा काय होतो? प्रचार. कारण बुद्धीला बाहेर जायला, बुद्धी कुठे आहे? आतमध्ये आहे की नाही. आणि जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियांची द्वारं आहेत आणि त्या इंद्रियांच्या द्वारातून ही बुद्धी बाहेर जात असते आणि मग सगळ्या ह्या जगाला गवसणी घालत असते. म्हणून इंद्रियांच्या संगती जे पसरू होत असे मती, जे मती इंद्रियांच्या संगती पसरू होत असे, म्हणजे ज्या बुद्धीचा इंद्रियांच्या संगतीत विस्तार होतो म्हणजे ती नाना नाना आकाराची होते. अनंत बुद्धीचे तरंग आणि क्षणक्षणा पालटती रंग, धरू जाता संग तो होय बाधक, अशा प्रकारची स्थिती होते. आणि मग म्हणतात पण आता आम्ही सांगितलेला हा जो क्रम आहे आत्तापर्यंत वर्णन केलेला, तर या क्रमाने जर कोणी येईल तर त्या क्रमाने येता येता त्या ठिकाणी ब्रह्मस्वरूपाचं त्याला जेव्हा अपरोक्ष ज्ञान होईल त्यावेळेला ती बुद्धी आत्तापर्यंत कितीतरी एरधारा तिनं घालत होती, अनंत तरंगाच्या रूपाने ती बुद्धी एका नटीसारखी अनंत नाना रूप घेत होती. परंतु त्या आता स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी, ती नंतर आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होईल. म्हणजे जोपर्यंत त्यांनी लिहिलं काय, आता आपण वाचल्या, जोपर्यंत जो अमृताशी थी ठेवी तो कांजी केवी सेवी, तैसा स्वसुखानुभवी न भोगी रुद्धी. जर अमृताला नावं ठेवतो तो भाताचे पेज पिल काय. जसं ज्याला ह्या आपल्या आत्मसुखाच्या ठिकाणी वृत्तीचा पडदा सहन होत नाही, अहम ब्रह्मास्मी याला तो भ्रम म्हणतो, तो विषय सुखात प्रवृत्त होईल काय? कधीही होणार नाही. तयाशीच हे विषय गोमटे आवडती. कोणाला? ज्याला आत्मसुखाचं ज्याला ज्ञान नाही किंवा आत्मसुखाची अनुभूती नाही तोपर्यंत ते विषय हे गोमटे आवडती, विषय चांगले वाटतात. पण जर त्या पुरुषाला आत्मसुखाच्या ठिकाणी बुद्धी जर त्याला निश्चळ होईल, आत्म्याचा आनंद तो निर्विषय निरतिशय केवळ आहे की नाही, भोक्तृत्व आणि विवर्जित अशा प्रकारचा जर आनंद प्राप्त होईल तो विषयाच्या दारात कशाला भटकेल. त्यांनी काय सांगितलं की जो आपुलेने नागरपणे इंद्रभवना ते पावळे म्हणे, तो केवी रंजे पालिवने भिल्लाचेनी. काय सांगितलं? सांगे कुमुद दळाचेनी ताटे, जो जीवीला चंद्रकिरणे चोखटे, तो चकोरू काय वाळवंटे चुंबित असे. अशा प्रकारची त्याची आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे, किंबहुना भोगविशेखे हरिके जेना ना. मग म्हणून भोगविशेषे हरिके जेना असा जो पुरुष आहे त्याचं वर्णन केलं की इंद्रियांच्या संगती जे पसरू होत असे मती, ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. त्याला आपोआप सुखरूप फक्त आत्माच आहे आणि सर्व दुःखरूप आहे असा जेव्हा त्या बुद्धीचा निश्चय होईल तेव्हा ती आत्मस्वरूपाला सोडून कुठं जाईल? अर्थात ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होईल असं सांगितलं. स्थिर होईल म्हणजे त्या आत्मस्वरूपापासून ती आता कधीही च्युत होणार नाही, कारण ती आता काय झाली? विषयाकार होत नाही, ती स्वरूप रूप होते. आणि म्हणून म्हणतात ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. आणि मग समाधी सुखी केवळ, जई बुद्धी होईल निश्चळ, तई पावसी तू सकळ योगस्थिती. आता यामध्ये सांगितलं ही बुद्धी कुठं? केवळ समाधी सुखी. जसं आपण गीतेमध्ये सांगतो ना, गीतेची परिभाषा जर काही शब्द आपल्याला वाटले तर असं महापुरुषांचं म्हणणं आहे त्याची परिभाषा गीतेमध्येच सापडते. तसं ज्ञानेश्वरीमध्ये जर काही परिभाषा आली असेल, परिभाषा म्हणजे काय? अनियमे नियमकारिणी परिभाषा. जिथं काही नियम नाही तिथं एक निश्चय करून सांगणारा जो नियम आहे तर त्याला काय म्हणतात? परिभाषा. आणि हे परिभाषा पाहिजे असेल तर सगळ्या 9000 वयाचं जर आपण वारंवार अनुसंधान करीत राहू तर त्या परिभाषेचं कुठं उद्गम आहे हे आपल्याला सापडू शकतं, जे कोणी महापुरुष सारखं त्याचं चिंतन करतील त्यांना. तर इथं सांगतात की समाधी सुखी केवळ, समाधीच्या सुखामध्ये केवळ. आता तुम्ही म्हणाल समाधी सुख कोणतं?
निर्विकल्प समाधी का सविकल्प समाधी, सबीज समाधी का निर्बीज समाधी, योगाची समाधी का उपासनेची समाधी का तत्वज्ञानाची समाधी, ज्ञानपूर्व का ज्ञानोत्तर समाधी, हे काही विचार नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं ना, समाधी शब्दाचा अर्थ काय आहे? स्थिर होईल मागुती आत्मस्वरूप. आत्मस्वरूपामध्ये इथं सरळ समाधी सुख म्हणजे काय? आत्मसुख. आत्मसुख म्हणजे सुखरूप असणारा आत्मा आहे की नाही? सुखरूप असणारा आत्मा अर्थात तो काय? हे आत्मसुख हे आत्मज्ञान आणि आत्मसत्ता यांचंही उपलक्षण आहे. म्हणजे सच्चिदानंद घन असणारा जो आत्मा, त्या आत्म्याच्या सुखामध्ये केवळ आणि पुन्हा शब्द समाधी सुख केवळ. केवळ म्हणजे ती बुद्धी कधी विषयांना विषय करते आणि कधी आत्म्याला विषय करते असं नाही. ती बुद्धी आत्मस्वरूपाला विषय करायला गेली, ती काय झाली? आत्मरूपच होऊन गेलेली बुद्धी आहे. म्हणून ते म्हणतात की समाधी सुखी, केवळ समाधी सुखी, आणि बुद्धी होईल निश्चळ. ती बुद्धी पुन्हा काय आहे? समाधी सुखामध्ये एकदा गेली का ती पुन्हा नाही. त्यांनी सांगितलं ना, तो आता सांगितलं मिठाचा खडा जो का लवणाची कुंजरी आणि सुदलिया लवणसागरी होय चिना माघारी परती जैसी. मिठाची हत्तीन केली आणि ती त्या सागरामध्ये सोडून दिली, आणि मग म्हणजे सागराचा शोध सांगायला ती आली परत कधीच येऊ शकत नाही. त्याप्रमाणे या ठिकाणी ही जी बुद्धी आत्म्याचा शोध करायला गेली, ते ऐशे हरीचे दास हरिरंगी रंगले आणि हरीची होऊनी ठेले एकाएकी, अशा प्रकारची स्थिती. म्हणून म्हणतात समाधी सुखी केवळ. हे जर आपण हे खूप पारायण करण्यापेक्षा हे जे शब्द आहेत ना, त्या शब्दांच्या अर्थाचं चिंतन आपण तिथल्या तिथं केलं अन्वयपूर्वक, तरी बरीच गोष्टी आपल्याला उमगून जातात. फार मोठं त्याचा हे करावं श्रम होत नाही. एकतर अन्वयपूर्वक शांत मनाने पारण, आपण जसं एखादा ग्रंथ मोठ्याने वाचतो तसे जरी ज्ञानेश्वरी वाचली की इंद्रियांच्या संगती जे पसरू होतसे मती, ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. असं फक्त आता गद्यात जरी आपण वाचले ह्या ओव्या तरीसुद्धा याच्यापेक्षा जास्त अर्थ आपल्याला कळेल. आणि पुन्हा नाही का कळेल की नाही, याच्यामध्ये आपण त्याला गेय करून वाचत असताना त्याच्यात न्याय विषयाचं प्रतिपादन आहे हे आपण देऊन म्हणजे विसरतो. आणि मग त्यामुळं अशी पद्धती होती. ह्या वयाचं पारायण करायचं असतं. मग त्या पारायणाचा वास्तविक पारायण म्हणजे काय? परमायनम, ते मुख्य स्थान आहे. त्या मुख्य स्थानाकडे जाण्यासाठी ते. म्हणून इथं सांगतात समाधी सुखी केवळ जई बुद्धी होईल निश्चळ. आणि अशी जर बुद्धी एकदा निश्चळ झाली तई पावशी तू सकळ योगस्थिती. तई तू सकळ योगस्थिती पावशी. त्यावेळेला ह्या संपूर्ण योगाची स्थिती म्हणजे कोणत्या? समत्वरूप योगाची स्थिती म्हणजे सच्चिदानंद घर आत्मस्वरूपामध्ये स्थिती नाम स्थिरता तुला प्राप्त होईल. आता त्या ठिकाणी तुला पुन्हा काही करणं राहणार नाही. काय? नमे कर्तव्यम विद्यते क्वचित. तुला आता कर्तव्या भावरूप जो मोक्ष, तो ह्या दृढ अपरोक्षाचं ज्ञानाचं जे फल आहे ते फल तुला आता काय होईल? प्राप्त होईल. याच्या अगोदर तुझं सगळं ज्ञान जे आहे ते परोक्ष आहे किंवा दृढ अपरोक्ष आहे आणि ते परिपूर्ण नाही. ते परिपूर्णता कधी येईल? समाधी सुखी केवळ जई बुद्धी होईल निश्चळ तै पावशी तू सकळ योगस्थिती. आता हे कधी घडेल? तर इंद्रियांच्या संगती जे पसरू होतसे मती, ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी असं घडेल तेव्हा तदा योगम अवाप्स्यसी. पुंडली